हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण या व्हिडिओमध्ये गजरा कसा बनवायचा तो पाहणार आहोत। इथे मी 2 कलर वापरलेत, एक हिरवा रंग आणि एक सफेद रंग। चला मग सुरुवात करूया। इथे बघा मी 2 रंग घेतले, एक हिरवा त्याच्या देठांसाठी आणि फुलं बनवण्यासाठी सफेद रंग वापरला आहे आणि हुक नंबर 1.75 mm चा हुक वापरलेला आहे। पहिला आपण हिरव्या धाग्याने सुरुवात करणार आहे। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे। इथे मी तुम्हाला छोटासाच गजरा दाखवणार आहे। तुम्हाला केवढी लेंथ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही चेन घेऊन गजरा पूर्ण करू शकता। आणि हा जो गजरा मी बनवला त्याच्यामध्ये मी 60 चेन घेतल्या होत्या। बघा मस्ती खोड दाखवते तुम्हाला, काम नाही करून देत अजिबात। हे बघा, बघितलं, असं चालू असतं म्हणून बोलताना मला थोडासा प्रॉब्लेम होतो, असे डिस्टर्ब करत असतो। हे सर चिमी आहे। ठीक आहे, चला इथे स्लिप नॉट करून घेऊ। 1 2 3 4 5। तो गजरा घेऊन गेला माझा, गजरा घेऊन गेला आतमध्ये, गजरा घेऊन गेला आतमध्ये। काय घेऊन गेला? गजरा बनवला होता ना, तो घेऊन गेला आतमध्ये। अरे ठेवला होता त्याने, तोंडाने खेचून घेतला, खाली उतरवला। पाहिजे तर नाही आहे मला, घाण करेल तो। 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। इथे मी 30 चेन घेतलेत आणि एक साखळी घेऊन येते। पहिला 2 साखळ्या स्किप करायच्या आणि अर्धवट खांब घ्यायचं आहे, हाफ डबल क्रोशे। प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे घ्यायचं आहे। शेवटपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करायची आहे। इथे बघा मी हे प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशे टाकून घेतलेले, अर्धवट खांब घेतलेले। आता इथे मी धागा कट करून घेणार आहे। आता इथे मी सफेद रंग वापरणार आहे फुलं बनवण्यासाठी। इथे हाफ डबल क्रोशे जे घेतलेलं आपण पहिला
ते 2 साखळ्यांचा त्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पुढे 2 खांब घ्यायचे आहेत. मध्ये 1 साखळी घ्यायची आणि पुन्हा त्याच जागेवरच 3 खांब घ्यायचे. आणि जसं पॉपकॉर्न स्टिच बनवतो ती पद्धत करायची आपल्याला. हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून हा जो तिसरा खांब आहे याचा वरचा लूप आपल्याला पहिल्या याच्यात बाहेर काढून घ्यायचा आहे. पुढे 3 साखळ्या घेऊन त्याच जागेवरच स्लिप स्टिच करून घ्यायची इथे. त्यानंतर पुढचा खांब आहे तो अर्धवट खांब त्याच्या वरच्या लूपमधून तीन खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. मध्ये 1 साखळी घ्यायची आणि त्याच जागेवर पुन्हा 3 खांब घ्यायचे. पुन्हा इथून हुक बाहेर काढायचा आहे. पहिला जो खांब आहे हा शेवटचा लूप आहे खांबाचा त्याचं बाहेर काढायचं आहे. 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथून आपण हा दुसरा फ्लॉवर बनवला तिथे त्याच जागेवरती स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा पुढच्या भागामध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. इथे मुक्का खांब घेऊन मग 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. दुसरी साखळी आहे स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे 2 खांब घ्यायचे. एक साखळी घ्यायची आणि पुन्हा पुढे त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. इथून हुक बाहेर काढायचा आहे आणि हा जो तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची तिथून हा हुक बाहेर काढायचा आहे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आणि इथे जिथे पूल बनवलं तिथेच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हे 2 फूल झाले. आता तिसरं फूल बनवायला घ्यायचं आहे. वरचा तिसरा लूप आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या.
हे 3 खांब झाले. 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि पुढे 2 खांब घ्यायचे. एक साखळी घ्यायची आणि 5 त्याच जागेवर आपल्याला अजून 3 खांब घ्यायचे. पुढे 3 साखळ्या घेऊन तिथेच त्याच जागेवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या. पुढे अजून 2 खांब घ्यायचे. दोन साखळ्या घ्यायच्या, सॉरी 1 साखळी घ्यायची आणि पुढे अजून त्यातच 3 खांब घ्यायचे. त्यानंतर हा जो तिसरा खांब आहे, पहिला खांब आहे, त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये शेवटचा लूप बाहेर काढून घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घेऊन इथे जे फूल बनवलं त्याच्यामध्येच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढे पण सेम तीच प्रोसेस करायची. पुढच्या लूपमधून स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे 2 खांब घेऊन 1 साखळी घ्यायची. हे 3 खांब झाले. 1 साखळी घ्यायची आणि पुन्हा त्याच जागेवर 3 खांब घ्यायचे. सेम प्रोसेस पहिल्या ह्याच्यातून हुक बाहेर काढायचं आहे आणि शेवटचा हुक पहिल्यातून बाहेर काढायचा आहे. आता हे शेवटपर्यंत आपल्याला ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी ही लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि आता ही वरची बाजू आपण पूर्ण केली आहे. आता हे जे आपण अर्धवट खांब घेतलेले त्याच्या खालच्या बाजूनी सेम ही फुलं अशी बनवून घ्यायची प्रत्येक लूपमध्ये. हे थोडं सरळ करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बरोबर माहीत पडेल. आता हा शेवट झालेला आहे. आता इथून आपल्याला परत प्रत्येक लूपमध्ये फूल टाकत जायचं आहे. आता समोरची बाजू आहे, अर्धवट काम घेतलेल्याची समोरची बाजू आहे. त्या लूपमध्ये हे जे लूप दिसतात आहे त्या लूपमधून आपल्याला फुलं बनवून घ्यायची एक एक करून. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला, 2 झाले, 3, 1 चेन घ्यायची मध्ये, पुढे त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे आणि हुक इथून बाहेर काढायचं आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे, त्याच्या तिसऱ्या साखळीत हुक घेऊन हा लूप त्या हुकमधून बाहेर काढायचा आहे.
3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि जिथे हे फूल बनवलं होतं तिथेच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. आता पुढचा लूप आहे, त्याच्या लूपमधून दुसरं फूल बनवायला घ्यायचं आहे. एक, 2 आणि 3. तीन खांब, एक साखळी आणि 3 खांब असं घ्यायचं आपल्याला. एक, 2 आणि 3 मध्ये एक साखळी घ्यायची आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. इथून ओक टाकून पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीत ओक टाकून हा शेवटच्या खांबाचा वरचा लूप इथून बाहेर काढायचा आहे. 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, पुन्हा त्याच जागेवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आता त्याचा पुढचा लूप स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, 3 खांब, एक साखळी आणि 3 खांब असे घ्यायचे आहेत. तीन साखळ्या घेऊन त्याच जागेवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. पुढच्या लूपमध्ये पण सेम प्रोसेस करायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायचे. परत तीच प्रोसेस आहे. 3 साखळ्या सॉरी 3 खांब, एक साखळी आणि 3 खांब घ्यायचे. त्यानंतर हुक बाहेर काढला. हा पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा, इथून शेवटचा हुक बाहेर काढायचा आहे. 3 साखळ्या घ्यायच्या आणि त्याच जागेवर स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. पुढे सेम तीच प्रोसेस घ्यायची आहे. पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे.
3 साखळ्या घेऊन पुढे 2 खांब घ्यायचे, 3 खांब 1 साखळी आणि 3 खांब घ्यायचे. तीन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच जागेवर स्लिप स्टिच करून घ्यायचे. सेम ही प्रोसेस पुढे ह्या प्रत्येक लूपमध्ये एक एक करून फुलं बनवून घ्यायचे. इथे बघा मी समोरची बाजू पूर्ण करून घेतली आहे आणि आता याचे लटकन बघूया आपण कसे बनवायचे ते. हिरवा धागा घेतलाय, दोघांच्या मधली जी बाजू आहे तिथे जोडून घ्यायचा हा धागा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि आता पुढे आपल्याला इथे पान बनवायचं आहे. तर अजून 7 साखळ्या बनवायच्या. 1 2 3 4 5 6 7. अजून एक साखळी घेऊ. 8 15 आणि 8 23 साखळ्या घेतलेल्या आहेत. हा पहिला खांब खांब नाही, चेन स्किप करायची. दुसऱ्या चेनमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, पुढच्या चेनमध्ये पण मुक्का खांब घ्यायचा आहे आणि पुढच्या चेनमध्ये अर्धवट खांब घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या चेनमध्ये अर्धवट मुक्का खांब घ्यायचा आहे. इथे पुढच्या चेनमध्ये एक खांब घ्यायचा आहे. पुढे तीच प्रोसेस करायची जसे ही केली आपण. 2 अर्धवट खांब आणि 2 मुक्का खांब घ्यायचे आहेत. तुम्हाला ह्या चेनी किती घ्यायचे तुमच्या हिशोबाने घ्या. मी आता तुम्हाला हे अंदाजे चेनी घेतलेल्या आहे 15 आणि हा गजरासुद्धा तुम्हाला किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे सुरुवातीला चेन घ्यायचे आहेत. इथे सुद्धा तुम्हाला ही लेंथच बोलते, याची हाईट तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्या चेन वाढवू शकता. इथे आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते म्हणून चेनी मी कमी घेतलेले आहेत. आता एक बाजू झाली पानाची पूर्ण. आता ह्याच्या समोरची जे हे लूप आहे तिथे आपल्याला प्रत्येक लूपमध्ये पहिल्या लूपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, पुढच्या लूपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, तिसरा आणि चौथा लूप आहे तिथे आपल्याला अर्धवट खांब घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये मोठा खांब घ्यायचा आहे, खांब घ्यायचा आहे. पुढच्या 2 लूपमध्ये अर्धवट खांब घ्यायचे. पुढे जे 2 लूप आहे इथे आपल्याला 2 मुक्का खांब घ्यायचे. इथे आता ह्या पहिल्या ज्या अर्धवट खांब आहे इथे स्लिप स्टिच करून
जोडून घ्यायचं. तसंच दुसरी बाजू पण आपल्याला अशीच करून घ्यायची. जसं आपण ही प्रोसेस केली तसंच या कोपऱ्यामध्ये सुद्धा इथे मध्यभागी हुक टाकून 15 साखळ्या आणि पानाचा आकार बनवून घ्यायचा आहे. हा गजरा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे, तो कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.